भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान जो व्यापार करार लोंबकळलेला आहे तो होणार होणार अशा प्रकारची चर्चा गेले बरेच दिवस सुरू आहे. आपले वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी घोषणा केली होती की नोव्हेंबर पर्यंत हा व्यापार करार होऊन जाईल. नोव्हेंबर उलटला आता डिसेंबर सुरू झालेला आहे. आता या वाटाघाटीमध्ये भारताचं नेतृत्व करणारे राजेश अग्रवाल यांनी जाहीर केलेलं आहे की या वर्षअखेरपर्यंत भारत आणि अमेरिकेचा जो व्यापार करार आहे तो होऊन जाईल. वाटाघाटीचं गुराळ सुरू आहे, परंतु हा व्यापार करार कधी होणार हे ठामपणे कोणीही सांगू शकत नाहीये. फक्त घोषणा चाललेल्या आहेत की या महिन्यात होईल, त्या महिन्यात होईल, प्रत्यक्ष जेव्हा होईल तेव्हा होईल. भारताने सुद्धा या व्यापार कराराचं फार लोड घ्यायचं नाही असं ठरवलेलं दिसतंय. मोदींच्या दृष्टीने भारत आणि अमेरिकेचा जो व्यापार करार आहे तो कदाचित गाजराच्या पुंगीसारखा झालेला आहे. वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. त्या दृष्टीने नरेंद्र मोदी या कराराकडे बघतायत. त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये रशियाची जी साथ आहे ती गमवायची नाहीये. रशियाला सुद्धा भारताची साथ गमवायची नाहीये. या दोन्ही देशांनी ठरवलंय की हात अगदी घट्ट धरून ठेवायचे. अमेरिका हा बेभरवशाचा आहे, परंतु रशिया हा असा देश आहे जो संकटात कायम भारताच्या सोबत ठामपणे उभा राहिलेला आहे. त्यामुळे रशिया ही भारताची चॉईस आहे.